आता पावसासंदर्भातील आहे। वर्षाअखेरीस देखील राज्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे, कारण जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर 27 डिसेंबरला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिलाय। राज्याची थंडी कमी झाली आहे। येत्या काही दिवसात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची देखील शक्यता आहे। 26 आणि 27 डिसेंबरला हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। 26 तारीख आणि 27 तारखेला या 2 दिवसात राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली। काही ठिकाणी तो हलका पाऊस असेल। 26 तारखेला बऱ्याच अंशी तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व भागामध्ये असण्याची शक्यता आहे। आणि 27 तारखेला तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये मग वरचे जिल्हे आणि मग पुणे घाट भाग या भागामध्ये पण त्याच्या प्रकारची शक्यता आहे। बघा वेधशाळेनं काय अलर्ट दिलेला आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। राज्यात जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपिटीचा राज्यात इशारा दिला आहे। बघा 26 ते 28 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा आहे। बघा कुठे कुठे पाऊस पडू शकतो, तर खान्देशमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। त्यानंतर नाशिकमध्ये देखील, तिकडे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे। इकडे पुणे, नगर, जालना, परभणीमध्ये देखील वेधशाळेनं पावसाचा इशारा दिला आहे। तर बीड, अकोला, अमरावती म्हणजे विदर्भात देखील पावसाचा इशारा आहे। अकोला, अमरावती या 2 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा आहे।